नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC बुद्धिमत्ताची आपण जी सिरीज सुरू केली आहे त्यातील आज आपण ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 5 जून 2025 झालेला शिफ्ट 3चा पेपर बघणार आहोत। पहिला प्रश्न पहा, खाली दिलेल्या संकेत आणि अटींनुसार अक्षर संकेत वापरून संख्या आणि चिन्हे यांचा एक गट सांकेतिक केलेला आहे। दिलेल्या संकेत आणि अटींचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। सूचना: जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हासाठीचा संकेत थेट सारणीमध्ये दिल्याप्रमाणे वापरावा। खाली त्यांनी आपल्याला एक संख्या आणि चिन्हांचा गट दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला कोड जनरेट करायला लावलेला आहे। 3 अटी दिल्या आहे। पहिली अट आहे, जर पहिला घटक एखादे चिन्ह असेल आणि शेवटचा घटक एखादी संख्या असेल तर या दोन घटकासाठीचे संकेत परस्पर बदलले जातील। पहिला घटक @ आहे, शेवटचा घटक 5 ही संख्या आहे, म्हणजे पहिली अट इथे लागू होते। दुसरी अट वाचून घेऊ, जर पहिला घटक एखादी विषम संख्या असेल आणि शेवटचा घटक एखादी समसंख्या असेल। पहिला घटक चिन्ह आहे @ आणि शेवटचा घटक 5 ही संख्या आहे, म्हणजे दुसरी अट इथे लागू होणार नाही। तिसरी अट वाचून घेऊ, जर दुसरा आणि तिसरा दोन्ही घटक पूर्ण वर्ग असतील। दुसरा घटक आहे 9, तिसरा घटक आहे 3, म्हणजे दुसरा घटक हा पूर्ण वर्ग आहे पण तिसरा घटक हा पूर्ण वर्ग नाही आहे, त्यामुळे तिसरी अटसुद्धा इथे लागू होणार नाही। पहिली अट आता बघू, पहिला घटक एखादा चिन्ह असेल आणि शेवटचा घटक एखादी संख्या असेल तर या दोन घटकासाठीचे संकेत परस्पर बदलले जातील। म्हणजे @ साठी जो संकेत आहे Z आहे आणि 5 साठीचा संकेत आहे A, हे दोघी एकमेकांमध्ये चेंज करायचे आहे। म्हणजे आता @ साठी आपल्याला घ्यावं लागेल A, 9, 3 आणि 8 या तिघांसाठीचे संकेत सेम जसे दिले आहेत त्यानुसार घ्यायचे। 9 साठी आहे C, 3 साठी आहे L, 8 साठी आहे T आणि 5 साठी आपल्याला @ चा संकेत घ्यावा लागेल Z। म्हणजे याचं उत्तर आलं ACLTZ, ऑप्शन नंबर 2। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A अधिक B म्हणजे A ही B ची आई आहे, A वजा B म्हणजे A हा B चा भाऊ आहे, A गुणिले B म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हे B चे वडील आहेत। जर M अधिक N गुणिले O वजा P भागिले Q असेल तर M चे Q शी कोणते नाते आहे? M अधिक N म्हणजे येईल M ही N ची आई आहे, M ही N ची आई आहे। M स्त्री असल्यामुळे गोल केलेला आहे। पुढे आहे N गुणिले O म्हणजे N ही O ची पत्नी आहे, N ही पत्नी म्हणजे N पण स्त्री आहे, O ची पत्नी, O झाला पुरुष, N आणि O हे पती पत्नी, त्यामुळे बाण। पुढे आहे O वजा P, याचा अर्थ O हा P चा भाऊ आहे, O हा P चा भाऊ आहे, म्हणजे इथे येईल P, O हा P चा भाऊ। P भागिले Q म्हणजे येईल P हे Q चे वडील आहेत, P हे वडील म्हणजे P सुद्धा झाला पुरुष, त्यामुळे चौकोन Q चे वडील आहेत, त्यामुळे खाली येईल Q। Q चा आपल्याला जेंडर माहीत नाही, आपल्याला विचारलं आहे M चे Q शी कोणते नाते आहे। तर Q P चा मुलगा किंवा मुलगी आहे आणि P हे O चे भाऊ आहेत आणि M O च्या बायकोची आई आहे, म्हणजेच O ची सासू आहे। मग Q चे नाते येईल वडिलांच्या भावाची सासू। ऑप्शन्स बघू, वडिलांच्या भावाच्या पत्नीची आई म्हटलेली आहे 3 नंबरला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल वडिलांच्या भावाच्या पत्नीची आई। दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे?
1001, 1000, 997, 992, 985 प्रश्नचिन्ह. 1001 मधून 1 वजा केला 1000 येत आहे. 1000 मधून 3 वजा केले तर 997 येत आहे. पुढे 997 मधून 5 वजा केले तर 992 येत आहे. 992 मधून 7 वजा केले तर 985 येत आहे. म्हणजे 1, 3, 5, 7 अशी वजाबाकी वाढत चालली 2-2 ने. तर आता पुढे आपल्याला 985 मधून 9 वजा करावे लागतील. 985 मधून 9 गेले, उत्तर येईल 976. ऑप्शन नंबर 1. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 13 वजा म्हणजे आहे गुणिले 780, गुणिले म्हणजे आहे भागिले 12, भागिले म्हणजे आहे अधिक 16 आणि अधिक म्हणजे आहे वजा 32. हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे. पहिल्यांदा भागाकार 12 एके 12, 12 सक 72, उरले 6, 12 पंचे 60. आता 13 गुणिले 65 अधिक 16 वजा 32. 13 गुणिले 65 करू. 13 पाची 65, हातच्याला 6, 13 सक 78 आणि 6 येथील 84 अधिक 16 वजा 32. आता 845 अधिक 16 वजा 32 येईल वजा 16, म्हणजे 845 वजा 16 उत्तर येईल 829. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. KF17 हे HB6शी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे KH12 हे HD1शी संबंधित आहे. समान तर्कानुसार LP-6 हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता आपण अल्फाबेट न बघता फक्त 17, 6 या संख्या बघूया. 17चा संबंध 6शी आहे, म्हणजे 17 वजा 11 केले तर येत आहे 6. तसंच 12चा संबंध 1शी लावलेला आहे. 12 वजा 11 केले तर येत आहेत 1. आपल्याला विचारला आहे LP-6चा संबंध. मग वजा 6 बघू. वजा 6 मधून 11 वजा केले, वजा 6 वजा 11 येईल वजा 17. वजा 17 हे चारही ऑप्शनपैकी फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतंय. IL-17 हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 662, 268, 547, 409, 909. सर्वात मोठ्या संख्येचा तिसरा अंक सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकामधून वजा केल्यास काय परिणाम मिळेल? सर्वात मोठी संख्या इथे आहे 909. 909चा तिसरा अंक म्हणजे 9. हा सर्वात लहान संख्येच्या पहिल्या अंकामधून वजा करायचा आहे. सर्वात लहान संख्या आहे 268. त्याचा पहिला अंक म्हणजे 2, म्हणजे 2 मधून आपल्याला 9 वजा करायला लावलेले आहे. 2 मधून 9 वजा केल्यावर उत्तर येईल वजा 7. ऑप्शन नंबर 1. खाली दिलेल्या जोड्यांच्या 2 संचांतील नमुन्याप्रमाणेच अनुसरण करणारी जोडी निवडा. दोन्ही जोड्या समान नमुना अनुसरतात. PILचा संबंध आहे TMP, NAPचा संबंध आहे RET. त्यांनी ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्याचा संबंध आधी आपण चेक करू. PIL त्याचा संबंध आहे TMP आणि
ए पीचा संबंध आहे आर ई टी. तर पीचा संबंध टीशी, पीच्या पुढे क्यू आर एस टी, चौथ्या ठिकाणी येतं आहे टी. आयचा संबंध आहे एमशी, आयच्या पुढे जे के एल एम, चौथ्या नंबरला येतो आहे एम. एलचा संबंध पी सोबत आहे, एलच्या पुढे एम एन ओ पी, 4 नंबरला येतो आहे पी. म्हणजे 4-4चं गॅप सोडलेला आहे अल्फाबेट्समध्ये. एन ए पीचा संबंध आपण चेक करू. एनच्या पुढे ओ पी क्यू आर, चौथ्या नंबरला येतो आहे आर. एच्या पुढे बी सी डी ई, चौथ्या नंबरला येतो आहे ई. पीच्या पुढे क्यू आर एस टी, चौथ्या नंबरला येतो आहे टी. म्हणजे आता या 4 ऑप्शन्समधून आपल्याला अशा प्रकारे 4-4चा गॅप असणारे अल्फाबेट शोधायचे आहे. एक एक ऑप्शन आपण चेक करू. पहिला आहे एस पी एल, त्याचा संबंध दाखवलेला आहे डब्ल्यू एल एच. एसच्या पुढे 4 टी यू व्ही डब्ल्यू, चौथ्या नंबरला येतो आहे डब्ल्यू. पीच्या पुढे 4 क्यू आर एस टी, टी पाहिजे होता, इथे दिलेला आहे एल, म्हणजे पहिला ऑप्शन येत नाही. दुसऱ्यासाठी चेक करू. एस डब्ल्यू टी डब्ल्यू ए एक्स. एसच्या पुढे 4 लेटर टी यू व्ही डब्ल्यू, 4चा गॅप आहे. डब्ल्यूच्या पुढे 4 लेटर एक्स वाय झेड ए, 4चा गॅप आहे. टीच्या पुढे यू व्ही डब्ल्यू एक्स, 4चा गॅप आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा योग्य आहे. हा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांवर आधारित आहे. बॅड, फिग, आईस, नॉट. प्रत्येक शब्दातील प्रत्येक स्वराचे इंग्रजी वर्णमालेतील त्याच्या लगेच नंतरच्या अक्षरात रूपांतर केले जाते आणि प्रत्येक व्यंजनाचे इंग्रजी वर्णमालेतील त्याच्या लगेच आधीच्या अक्षरात रूपांतर केले जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही. त्यांनी दिलेले शब्द आधी लिहून घेऊ. बॅड, फिग, आईस, नॉट. त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक स्वराचे त्याच्या लगेच नंतरच्या अक्षरात रूपांतर केले जाते. बॅड शब्दामध्ये ए हा स्वर आहे, एचं रूपांतर होईल बी मध्ये. फिग शब्दामध्ये आय हा स्वर आहे, आयचा पुढचा लेटर जे मध्ये येईल. आईसमध्ये पण आय आणि ई हे 2 स्वर आहेत, आयचं रूपांतर होईल जे मध्ये, ईचं रूपांतर होईल एफ मध्ये. नॉटमध्ये ओ हा स्वर आहे, ओचं रूपांतर होईल पी मध्ये. आता त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक व्यंजनाचे इंग्रजी वर्णमालेतील त्याच्या लगेच आधीच्या अक्षरात रूपांतर केले जाईल. म्हणजे आता ह्या उरलेल्या व्यंजनांचे सर्व मागचे अल्फाबेट घ्यायचे आहे. बीचं चेंज होईल ए, डीचा चेंज होईल सी, एफचा चेंज होईल ई, जीचा चेंज होईल एफ, सीचा चेंज होईल बी, एनचा चेंज होईल एम आणि टीचा चेंज होईल यस. आता त्यांनी विचारलं आहे अशा प्रकारे तयार झालेल्या किती अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर दिसणार नाही. पहिल्या अक्षरसमूहामध्ये ए हा स्वर आहे, दुसऱ्या अक्षरसमूहामध्ये ई जे एफ, ई हा स्वर आहे, तिसऱ्यामध्ये जे बी एफ, इथे कोणताही स्वर नाही आहे. चौथ्यामध्ये एम पी एस, इथे पण कोणताही स्वर नाही आहे. म्हणजे या 2 अक्षरसमूहांमध्ये कोणताही स्वर नाही. ऑप्शन नंबर 3 हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. 7 व्यक्ती आय जे के एल ओ पी आणि क्यू एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. आपण आधी 7 व्यक्ती काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 उत्तरेकडे तोंड करून बसले आहे, म्हणजे वरच्या दिशेला, नॉर्थ.
एल आणि क्यू यांच्यामध्ये फक्त 5 लोक बसले आहेत. फक्त एल आणि क्यूमध्ये 5 लोक आहेत म्हणजे एल आणि क्यू हे कडेला येतील. एकतर एल आणि क्यूची पोझिशन अशी असेल किंवा एल आणि क्यू अशी असेल. पुढे आहे पी हा क्यूच्या तात्काळ डावीकडे बसला आहे. पी हा क्यूच्या तात्काळ डावीकडे म्हटल्यावर पीची पोझिशन इथे येईल आणि दुसऱ्या केसमध्ये क्यूच्या डावीकडे जागाच नाही, त्यामुळे दुसरी केस कॅन्सल झाली. पी आणि आय यांच्या दरम्यान फक्त एक व्यक्ती बसला आहे. पी आणि आयमध्ये एक व्यक्ती म्हटल्यावर पीच्या डावीकडे एक व्यक्ती सोडून आय इथे येईल. ओ हा केच्या डावीकडे पण जेच्या उजवीकडे बसला आहे. आता आपल्याला ओ, के किंवा जे कोणाचीच पोझिशन माहीत नाही आहे. मग कसं येईल? ओ हा केच्या डावीकडे म्हणजे केच्या डावीकडे ओ पण जेच्या उजवीकडे बसला आहे म्हणजे जेच्या उजवीकडे ओ. या प्रकारे हे तिघे बाकी आहेत आता आणि 3 जागा शिल्लक आहे, त्यामध्ये हे असे येतील जे, ओ, के. ही आपली पोझिशन तयार झाली आहे. त्यांनी विचारलं आहे कोण रांगेच्या डाव्या टोकापासून तिसऱ्या स्थानावर बसले आहे. डाव्या टोकापासून म्हणजे इकडून मोजावे लागणार आहे आपल्याला. एल, जे, ओ 3 नंबरला येईल ओ. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नात खाली दिलेले संकेत आणि त्यानंतरच्या अटींनुसार अक्षर संकेत वापरून संख्या किंवा चिन्हांचा एक गट संकेतबद्ध केला जातो. अटींनुसार संकेतांचे योग्य नियोजन हे तुमचे उत्तर आहे. मगासारखाच प्रश्न आहे. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे, त्यासाठी काही संकेत आहे. 3 अटी वाचून त्या अटींमध्ये बसत असल्यास त्यानुसार आपल्याला त्यांनी खाली दिलेल्या या 4 अंकांसाठी कोड जनरेट करायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिला घटक संख्या असेल आणि शेवटचा घटक चिन्ह असेल. पहिला घटक 4 ही संख्या आहे आणि शेवटचा घटक 9 ही संख्या आहे म्हणजे पहिली अट लागू होत नाही आहे. दुसरी अट आहे, जर पहिला घटक समसंख्या असेल आणि शेवटचा घटक विषम संख्या असेल. पहिला घटक 4 समसंख्या आहे, शेवटचा घटक 9 विषम संख्या आहे म्हणजे दुसरी अट लागू होते. दुसरी अट आपल्याला बघावी लागेल. तिसरी अट आधी वाचून घेऊ. जर दुसरे आणि तिसरे दोन्ही घटक पूर्ण वर्ग असतील. दुसरा घटक आहे 7, तिसरा घटक आहे 3, दोन्ही पण वर्ग नाही आहे, त्यामुळे तिसरी अटसुद्धा कॅन्सल झाली. आता दुसरी अट बघू. जर पहिला घटक समसंख्या असेल आणि शेवटचा घटक विषम संख्या असेल तर पहिले आणि शेवटचे घटक ब्रॅकेट म्हणून संबोधित करावे. म्हणजे आता 4 आणि 9 या दोघांसाठी आपल्याला त्यांनी दिलेला हा असा ब्रॅकेट म्हणून टाकावा लागेल. 7 आणि 3चा कोड जसाचा तसा असेल. 7साठी कोड आहे जे, 3साठी कोड आहे के आणि परत 9साठी आपल्याला त्यांनी सांगितल्यानुसार ब्रॅकेट असा कोड जनरेट करायचा आहे. तर हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 ब्रॅकेट जे, के परत ब्रॅकेट. दिलेली वेन आकृती काळजीपूर्वक अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. विविध विभागांमधील संख्या व्यक्तींची संख्या दर्शवतात. असे किती इलेक्ट्रिशियन आहेत जे वास्तुविशारद देखील आहेत पण दंतचिकित्सक नाहीत. असे किती इलेक्ट्रिशियन आहेत विचारले जे वास्तुविशारद देखील आहेत म्हणजेच आर्किटेक्ट्स आहेत पण दंतचिकित्सक म्हणजेच डेंटिस्ट नाही. मग इलेक्ट्रिशियन आणि आर्किटेक्ट्स या दोघांचं कॉमन आपल्याला हा पोर्शन बघावा लागेल. म्हणजे असे 9 लोक आहेत जे इलेक्ट्रिशियन आणि आर्किटेक्ट आहे पण डेंटिस्ट नाहीत. ऑप्शन नंबर 3. सी, डी, ई, एफ, एस, टी आणि यू या प्रत्येकाची परीक्षा आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी आहे, जी सोमवारपासून सुरू होते आणि त्याच आठवड्याच्या रविवारपर्यंत चालते. आपण सोमवार ते रविवार काढून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. एफची परीक्षा शुक्रवारी आहे. एफची परीक्षा शुक्रवारी. टी आणि एफ यांच्या दरम्यान फक्त 2 जणांची परीक्षा आहे. टी आणि एफमध्ये 2 जण, याचा अर्थ एफच्या खाली टी येणार नाही. एफच्या वरती 2 लोक सोडून, एफच्या वरती 2 वार सोडून टी येईल
मंगळवारी. टी आणि एफ यांच्या दरम्यान 2 लोक झाले. ई आणि टी यांच्या दरम्यान फक्त 4 जणांची परीक्षा आहे. ई आणि टीमध्ये 4 लोक म्हटल्यावर टीच्या पुढे 4 लोक सोडून ईची परीक्षा असेल रविवारी. एसची परीक्षा यू नंतर लगेच आहे. यू नंतर लगेच एसची परीक्षा, म्हणजे एस आणि यू हे लागोपाठ असतील. लागोपाठ फक्त आपल्याला आता बुधवार आणि गुरुवार शिल्लक आहे. याचा अर्थ यूची परीक्षा येईल बुधवारी आणि यू नंतर लगेच एसची परीक्षा गुरुवारी. डीची परीक्षा सोमवारी नाही. डीची परीक्षा सोमवारी नाही म्हटल्यावर उरलेला आता शनिवारी येईल डीची परीक्षा. डीच्या आधी आणि सीच्या नंतर किती जणांची परीक्षा आहे? उरलेला सीची परीक्षा असेल सोमवारी. डीच्या आधी आणि सीच्या नंतर म्हणजे सी आणि डीमध्ये 1, 2, 3, 4 लोकांची परीक्षा आहे. ऑप्शन नंबर 2, 4. राजेंद्र बिंदू ए पासून उत्तरेकडे 9 किलोमीटर गाडी चालवतो. इथे एक बिंदू घेऊ आपण ए. उत्तरेकडे 9 किलोमीटर, उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला जावं लागेल. 9 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो डावीकडे वळतो, 7 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे 7 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा डावीकडे वळतो आणि 11 किलोमीटर गाडी चालवतो. डावीकडे म्हणजे आता तो खालच्या दिशेला येईल, 11 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 10 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे 10 किलोमीटर. तो शेवटचे डावे वळण घेतो, 2 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे म्हणजे आता वरच्या दिशेला येईल तो 2 किलोमीटर आणि बिंदू पी वर थांबतो, म्हणजे हा आहे बिंदू पी. हे अंतर आहे 11 आणि हे अंतर आहे 9, म्हणजे ए आणि पी हे दोन्ही बिंदू एका लाईनमध्ये असतील. आपल्याला विचारलं आहे ए बिंदूवर परत पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल. म्हणजे पी पासून ए पर्यंत जाण्यासाठी त्याला या दिशेला आणि अंतर असेल हे 10 किलोमीटर वजा हे 7 किलोमीटर, 3 किलोमीटर, म्हणजे त्याला 3 किलोमीटर पश्चिमेकडे जावं लागेल. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार एका विशिष्ट तऱ्हेने मिल्क हे TPSRशी संबंधित आहे. त्याच तऱ्हेने पॉट हे WVAशी संबंधित आहे. त्याच तर्काने नेशन हे कोणत्या पर्यायाशी संबंधित असेल? त्यांनी दिलेलं मिल्क आणि पॉटचा आधी संबंध आपण चेक करू. मिल्क, पॉट. मिल्कचा संबंध आहे TPSR. पॉटचा संबंध आहे WVA. यमचा संबंध टी सोबत, म्हणजे यमच्या पुढे NOPQRST 7 नंबरला आहे टी. आयचा संबंध पी सोबत आहे. आयच्या पुढे JKLMNOP 7 नंबरला आहे पी. एलचा संबंध एस सोबत आहे. एलच्या पुढे MNOPQRS 7 नंबरला आहे यस. केचा संबंध आर सोबत आहे. केच्या पुढे LMNOPQR 7 नंबरला आहे आर, म्हणजे 7-7चा अल्फाबेट्समध्ये गॅप दिसतोय. पॉटचं चेक करू. पीचा संबंध डब्ल्यू सोबत आहे. पीच्या पुढे QRSTUVW 7 नंबरला आहे डब्ल्यू. ओचा संबंध आहे व्ही सोबत. ओच्या पुढे PQRSTUV 7 नंबरला आहे व्ही. टीचा संबंध ए सोबत आहे. टीच्या पुढे UVWXYZA 7 नंबरला आहे ए. म्हणजे दोन्ही शब्दांमध्ये 7-7च्या अल्फाबेट्समधील गॅपनुसार त्यांनी संबंध दाखवलेला आहे. आता आपल्याला विचारला आहे नेशनचा संबंध
कोणत्या पर्यायाशी संबंधित असेल? नेशनसाठी आपण आता चेक करू. सर्वात आधी याच्यात पर्याय बघितले तर सर्व पर्यायांमध्ये पहिला अल्फाबेट आहे यू, दुसरा अल्फाबेट आहे एच, तिसरा अल्फाबेट आहे ए. म्हणजे यू एच ए हे बघायची काही गरज नाही आहे. सर्व ऑप्शन्समध्ये तो सेम दिसतोय. आयच्या पुढे आपण 7 लेटर मोजू. जे के एल एम एन ओ पी. ओच्या पुढे 7 अल्फाबेट मोजू. पी क्यू आर एस टी यू व्ही. एनच्या पुढे 7 अल्फाबेट मोजू. ओ पी क्यू आर एस टी यू. म्हणजे नेशनचा संबंध असेल यू एच ए पी व्ही यू. कुठे आहे ते? ऑप्शन नंबर 2 मध्ये. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? एस के सी डब्ल्यू ओ जी ए एस के ई डब्ल्यू ओ प्रश्नचिन्ह. आता आपण पहिल्या अल्फाबेटची सिरीज चेक करू. एस डब्ल्यू ए ई. एसच्या पुढे टी यू व्ही डब्ल्यू. 4 अल्फाबेट सोडले तर येतोय डब्ल्यू. डब्ल्यूच्या पुढे एक्स वाय झेड ए. परत 4 अल्फाबेट सोडले तर येतोय ए. एच्या पुढे परत बी सी डी ई. 4 अल्फाबेट सोडले तर येतोय ई. आता ईच्या पुढे आपल्याला 4 अल्फाबेट सोडावे लागतील. एफ जी एच आय. आता आपण दुसऱ्या लेटरची सिरीज चेक करू. के ओ एस डब्ल्यू. केच्या पुढे एल एम एन ओ. 4 अल्फाबेट सोडले तर येतोय ओ. ओच्या पुढे पी क्यू आर एस. 4 अल्फाबेट सोडल्यावर येतोय यस. एसच्या पुढे टी यू व्ही डब्ल्यू. परत 4 अल्फाबेट सोडल्यावर येतोय डब्ल्यू. आता डब्ल्यूच्या पुढे 4 अल्फाबेट सोडू. एक्स वाय झेड ए. म्हणजे आय ए ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. तरी आपण तिसरी सिरीज चेक करूया. सी जी के ओ. सीच्या पुढे डी ई एफ जी. 4 अल्फाबेट सोडल्यावर येतोय जी. जीच्या पुढे एच आय जे के. 4 अल्फाबेट सोडल्यावर येतोय के. केच्या पुढे एल एम एन ओ. 4 अल्फाबेट सोडल्यावर येतोय ओ. ओच्या पुढे 4 अल्फाबेट मोजू. पी क्यू आर एस आय ए एस. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एल एम एन ओ पी क्यू आणि आर हे एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. सर्वात आधी आपण एक गोल काढून घेऊ. सात लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. एम हा क्यूच्या तात्काळ उजवीकडे आणि ओच्या तात्काळ डावीकडे बसला आहे. इथे आपण एम घेऊ. एम हा क्यूच्या तात्काळ उजवीकडे आणि ओच्या तात्काळ डावीकडे. म्हणजे ओ आणि क्यूची पोझिशन अशी आहे. एन हा ओच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. म्हणजे ओच्या उजवीकडे तात्काळ एन इथे येईल. पी हा एलच्या तात्काळ डावीकडे बसला आहे. पी आणि एल आपल्याला कोणाची पोझिशन माहीत नाही आहे. आर हा एलच्या तात्काळ उजवीकडे आणि क्यूच्या तात्काळ डावीकडे बसला आहे. आर हा क्यूच्या तात्काळ डावीकडे म्हणजे आर येईल इथे. आणि आर हा एलच्या तात्काळ उजवीकडे आहे म्हणजे एलची पोझिशन येईल इथे. आता मागचं वाक्य वाचू. पी हा एलच्या तात्काळ डावीकडे बसला आहे म्हणजे एलच्या तात्काळ डावीकडे इथे येईल पी. जर सर्व व्यक्तींना
एल पासून अनुघटित दिशेने वर्णानुक्रमे मांडले तर किती व्यक्तींचे स्थान अपरिवर्तित राहील? अनुघटित दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने त्यांची पुनर्मांडणी करायला लावलेली आहे, म्हणजे या दिशेने करावी लागेल आपल्याला. एल पासून सांगितलं आहे म्हणजे एल इथेच येईल. पीच्या जागी करावं लागेल आपल्याला एम. एमच्या पुढे एन तसंच राहील, ओ तसंच राहील. या एमच्या ठिकाणी येईल पी, क्यू तसंच राहील, आर तसंच राहील. म्हणजे एन, ओ, क्यू, आर आणि हा एल हे 5 लोक आहेत जे त्यांचे स्थान सोडणार नाहीत, त्यांचे स्थान अपरिवर्तित राहील. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 5. ए, बी, सी, डी, ई आणि एफ एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. आपण 6 मजले काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6. इमारतीतील सर्वात खालचा मजला 1, त्याच्यावरील 2 आणि सर्वात वरचा मजला 6 क्रमांक दिला आहे. एफ आणि ई ज्या मजल्यावर राहतात त्यांच्या मजल्यांचा गुणाकार आहे 15. म्हणजे एफ आणि ई 15 गुणाकार इथे येईल. 5 गुणिले 3 15. याचा अर्थ एफ आणि ईची पोझिशन 5 आणि तिसऱ्या मजल्यावर अशी येईल, किंवा 5व्या मजल्यावर ई आणि तिसऱ्या मजल्यावर एफ अशी येईल. सी हा बीच्या लगेच वर राहतो. लगेच वर राहतो म्हणजे सी आणि बी हे लागोपाठ येतील. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती सी आणि बी यांची पोझिशन येईल. इथे येईल सी, इथे येईल बी. डी आणि ई ज्या मजल्यावर राहतात त्यांच्या मजल्यांच्या क्रमांकांची बेरीज 7 आहे. पहिल्या केसमध्ये डी 4 नंबरला घेतला तर डी आणि ई या दोघांच्या मजल्यांची बेरीज म्हणजे 4 आणि 3 7 येत आहेत. आणि दुसऱ्या केसमध्ये ई हा 5व्या मजल्यावरती आहे आणि डी आणि ई यांची बेरीज 7 येण्यासाठी डीची पोझिशन 2 नंबरला पाहिजे, पण 2 नंबरला ऑलरेडी सी बसलेला आहे. त्यामुळे दुसरी कंडिशन कॅन्सल होईल, पहिली कंडिशन बरोबर आहे. आता उरलेला फक्त ए आहे, तो 6व्या मजल्यावर असेल. आपल्याला विचारलं आहे बी आणि डी यांच्या दरम्यान एकूण किती लोक राहतात. बी पहिल्या मजल्यावर आहे आणि डी 4थ्या मजल्यावर आहे. त्या दोघांच्या मध्ये सी आणि ई हे 2 लोक राहतात. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात न बसणारा आपल्याला विचारलेला आहे. पहिला आहे DH FP, दुसरा आहे KNLO, तिसरा आहे GJ HK आणि चौथा आहे PSQT. डी आणि एफ मध्ये DEF 2 अल्फाबेट्स फरक आहे. डीच्या पुढे दुसरा अल्फाबेट एफ, एचच्या पुढे IJKLMNOP, 8वा अल्फाबेट आहे पी. केच्या पुढे एल लगेच आहे म्हणजे एकचाच फरक आहे. एनच्या पुढे लगेच ओ येतोय, एकचा फरक आहे. जीच्या पुढे एच लगेच येतोय, जेच्या पुढे के लगेच येतोय, पीच्या पुढे क्यू लगेच येतोय
एसच्या पुढे टी लगेच येतो आहे. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऑप्शनमध्ये पाहिलं तर लगेच लागोपाठचे अल्फाबेट दिसत आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये डी एफमध्ये 2चा फरक आहे, एच आणि पीमध्ये 8चा फरक आहे. म्हणजे पहिला ऑप्शन हा गटातनं बसणारा येतो आहे, ऑप्शन नंबर 1. परत आधीसारखा प्रश्न आहे. अंक आणि चिन्हांचा एक गट खाली दिलेल्या संकेत आणि अटींनुसार अक्षर संकेत वापरून संकेतबद्ध केला आहे. दिलेले संकेत आणि अटींचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. टीप दिलेली आहे. कोणत्याही अटी लागू होत नसतील तर संबंधित संख्या किंवा चिन्हाचे संकेत तक्त्यात दिल्याप्रमाणे थेट वापरावेत. त्यांनी आपल्याला चिन्ह आणि संख्यांची एक मालिका दिलेली आहे, त्यासाठी आपल्याला कोड जनरेट करायला लावलेला आहे. पहिली अट आहे, जर पहिला घटक चिन्ह असेल आणि शेवटचा घटक अंक असेल. पहिला घटक इथे आहे @ चिन्ह आणि शेवटचा घटक आहे अधिकचं चिन्ह. म्हणजे पहिली अट येत नाही, पहिली अट कॅन्सल झाली. दुसरी अट आहे, जर पहिला घटक विषम संख्या असेल आणि शेवटचा घटक समसंख्या असेल. पहिला घटक आहे @ चिन्ह, शेवटचा घटक आहे अधिकचं चिन्ह. म्हणजे दुसरी अटसुद्धा इथे येणार नाही, दुसरी अटसुद्धा कॅन्सल झाली. तिसरी अट आहे, जर दुसरे आणि तिसरे घटक दोन्ही पूर्ण वर्ग असतील. दुसरा आणि तिसरा घटक आहे 2 आणि 4. 4 हा पूर्ण वर्ग आहे, पण 2 हा वर्ग नाही आहे. त्यामुळे तिसरी अटसुद्धा इथे येणार नाही, तिसरी अटसुद्धा कॅन्सल झाली. त्यांनी सांगितलं आहे, कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हांचे संकेत तक्त्यात दिल्याप्रमाणे थेट वापरावेत. म्हणजे त्यांनी जे संकेत दिले आहेत ते जसेचे तसे वापरायचे आहे. आता साठी संकेत आहे एफ, 2 साठी संकेत आहे टी, 4 साठी संकेत आहे बी, 7 साठी संकेत आहे पी आणि अधिकसाठी संकेत आहे आर. म्हणजे FTBPR ऑप्शन नंबर 4 हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर ए म्हणजे भागिले, बी म्हणजे गुणिले, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सर्वात आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 45, बी म्हणजे आहे गुणिले 14, ए म्हणजे आहे भागिले 21, डी म्हणजे आहे वजा 17, सी म्हणजे आहे अधिक 25. 7नी भाग जातोय, 7 दुने 14, 7 त्रिक 21. आता 3ने भाग देऊ. 3 एके 3, उरला 1, 3 पाचे 15. आता 15 गुणिले 2 वजा 17 अधिक 25. 15 दुने 30 वजा 17 अधिक 25. 30 अधिक 25 ते होतील 55 वजा 17. 55मधून 17 गेले, उरले 38. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 38. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते. 62, 61.1, 60.2, 59.3, 58.4, 57.5 प्रश्नचिन्ह. इथे प्रत्येक संख्येमधून 0.9 वजा करत गेलेले आहेत. 62मधून 0.9 वजा केले 61.1, 61.1 मधून 0.9 वजा केले 60.2. अशा पद्धतीने शेवटी असलेला 57.5 मधून 0.9 जर वजा केले तर उत्तर येईल 56.6. ऑप्शन नंबर 2. यामध्ये अजून एक लॉजिक लावता येईल. प्रत्येक पॉईंटच्या मागची संख्या ही एकेकने कमी होत गेलेली आहे. 62, 61, 60, 59 आणि पॉईंटच्या पुढची संख्या ही एकेकने वाढत गेलेली आहे.
त्यानुसार 57च्या मागची संख्या 56 आणि 5च्या पुढची संख्या 6, अशा पद्धतीने 56.6 हे उत्तर येतं. पुढील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सर्वात आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 54 भागिलेच्या जागी गुणिले 11 अधिकच्या जागी वजा 272 गुणिलेच्या जागी करायचं भागिले 8 वजाच्या जागी करायचं अधिक 114. सर्वात आधी भागाकार करून घेऊ. 8 एके 8, 8 त्रिक 24 उरले 3, 8 चौक 32. आता गुणाकार 54 गुणिले 11, 11 चौक 44, हातच्याला 4, 11 पाचे 55 आणि 4 59 वजा 34 अधिक 114. 594 मधून 34 वजा करू. 4तून 4 गेले 0, 9तून 3 गेले 6, 5 जसाचा तसा अधिक 114. 4 6 आणि 1 7, 5 आणि 1 6, 674 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. सुदीप बिंदू ए पासून सुरुवात करतो आणि दक्षिणेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतो. आपण एक बिंदू घेऊ ए. इथून दक्षिणेकडे 3 किलोमीटर गाडी चालवतोय म्हणजे खालच्या दिशेला. त्यानंतर तो डावीकडे वळतो, 4 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे म्हणजे तो इकडे वळेल, 4 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर गाडी चालवतो. परत उजवीकडे वळतो म्हणजे खाली येईल, 4 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे म्हटल्यावर तो या दिशेला जाईल, 3 किलोमीटर. तो शेवटी डावीकडे वळतो, 7 किलोमीटर गाडी चालवतो. आता परत डावीकडे म्हणजे वरच्या दिशेला जाईल तो, 7 किलोमीटर. आणि बिंदू पी वर थांबतो म्हणजे हा आहे बिंदू पी. बिंदू ए वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? हे अंतर 3 आहे, हे अंतर 4 आहे आणि हे अंतर 7 आहे. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही बिंदू एका लाईनमध्येच आहे. पी पासून त्याला ए कडे येण्यासाठी या दिशेला म्हणजे पश्चिमेकडे यावं लागेल आणि अंतर असेल हे 4 किलोमीटर अधिक हे 3 किलोमीटर, टोटल त्याला 7 किलोमीटर पश्चिमेकडे यावं लागेल. ऑप्शन नंबर 1. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 जोड्या एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शनपैकी एक गटात न बसणारा आपल्याला ओळखायचा आहे. इथे व्यवस्थित बघितलं तर दिसतंय क्रमाने अल्फाबेट्स दिसत आहे, MNOP. दुसरा ऑप्शन आहे RSTU. तिसरा ऑप्शन आहे TUVW. चौथा ऑप्शन आहे QNMR. चौथा ऑप्शन बघितलं तर तो क्रमाने दिसत नाही. चौथा ऑप्शन QRST असा पाहिजे होता, पण तो आहे QNMR. म्हणजे इथे ऑप्शन नंबर 4 जो आहे तो गटात न बसणारा आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? JGM KHN LIO MJP प्रश्नचिन्ह. ऑप्शन बघितले तर सर्व ऑप्शनमध्ये पहिला अल्फाबेट N दिसतोय. पहिला अल्फाबेट बघायची गरज नाही आहे. दुसऱ्या अल्फाबेट्समध्ये आपण सिरीज चेक करू. GHIJ म्हणजे पुढचा अल्फाबेट येईल K
तिसऱ्या अल्फाबेटमध्ये सिरीज चेक करू. MNOP पुढे येईल Q. NKQ ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर संख्या 6, 4, 3, 5, 1, 2, 7 मध्ये प्रत्येक सम अंकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा केले तर नवीन तयार झालेल्या संख्येत डावीकडून दुसरा अंक आणि उजवीकडून तिसरा अंक यांची बेरीज किती असेल? आता प्रत्येक सम अंकात 2 मिळवणे किंवा विषम अंकातून 1 वजा करण्यापेक्षा फक्त त्यांनी जे विचारलं आहे तेवढे अंक बघू आपण. डावीकडून दुसरा अंक तो आहे 4 आणि उजवीकडून तिसरा अंक तो आहे 1. सम अंकामध्ये 2 मिळवायचे म्हणजे 4 मध्ये 2 मिळवावे लागतील, ते येतील 6 आणि विषम अंकातून 1 वजा करायचे म्हणजे 1 मधून 1 वजा करावं लागेल, ते येईल 0. आणि या दोघांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे म्हणजे 6 आणि 0ची बेरीज येईल 6 ऑप्शन नंबर 1. OPQRST आणि U या प्रत्येकाची एका आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे जी सोमवारपासून सुरू होते आणि त्याच आठवड्यातील रविवारी संपते. सर्वात आधी आपण सोमवार ते रविवार मांडून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. यशची परीक्षा बुधवारी आहे. यशची पोझिशन फिक्स झाली. आरची परीक्षा पी नंतरच्या एका दिवशी आहे आणि टीची परीक्षा क्यू पूर्वीच्या एका दिवशी आहे. आर, पी, टी आणि क्यू आपल्याला कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही आहे, आपण ते बाजूला घेऊ. आरची परीक्षा पी नंतरच्या एका दिवशी, पी नंतर एका दिवशी आर, आणि टीची परीक्षा क्यू पूर्वी एका दिवशी, क्यू पूर्वी टी. पुढे सांगितलं आहे यूची परीक्षा ओ नंतर लगेच आहे, ओ नंतर लगेच यूची परीक्षा आहे. आणि यशची परीक्षा ओ पूर्वी लगेच आहे. यशची पोझिशन आपल्याला माहिती आहे. यशची परीक्षा ओ पूर्वी लगेच आहे म्हणजे गुरुवारी येईल ओची परीक्षा आणि यूची परीक्षा ओ नंतर लगेच आहे म्हटल्यावर शुक्रवारी येईल यूची परीक्षा. पुढे सांगितलं आहे टीची परीक्षा यू नंतरच्या एका दिवशी आहे म्हणजे हे जे आपण तयार केलं आहे टी आणि क्यू, टीची परीक्षा यू नंतर एका दिवशी आहे म्हटल्यावर यूच्या पुढे शनिवारी येईल टीची परीक्षा आणि रविवारी येईल क्यूची परीक्षा. आता फक्त सोमवार आणि मंगळवार उरलेले आहेत आणि पी आणि आरची परीक्षा सोमवार आणि मंगळवारी येईल. त्यांनी विचारलं आहे यस आणि क्यू यांच्या दरम्यान एकूण किती जणांची परीक्षा आहे? यस आणि क्यू दरम्यान 1, 2, 3 लोकांची परीक्षा आहे, ऑप्शन नंबर 3. खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली पाहिजे. सर्व संख्या एक अंकी संख्या आहेत. खाली संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे. विचारलेलं आहे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आणि नंतर लगेच एक चिन्ह आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे 2 संख्या लागोपाठ आणि त्याच्या पुढे एक चिन्ह. एक एक आपण बघत जाऊ. 2, 3, 6, 4 या ठिकाणी आहे 6, 4 आणि डॉलरचं चिन्ह आहे. 4च्या आधी एक संख्या आहे आणि 4च्या पुढे लगेच एक चिन्ह आहे. पुढे बघू 3, 6, 2, 1, 3, 9, 7, 8, 2. लास्टला आहे 8, 2 आणि पुढे एक चिन्ह आहे. 2च्या आधी एक संख्या, 2च्या पुढे एक चिन्ह. म्हणजे पूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी असं आहे की संख्येच्या आधी एक संख्या आणि त्याच्या पुढे लगेच एक चिन्ह आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेज यांच्या जागी असावेत जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या अक्षरसमूह जोडीमधील नमुना व संबंध त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नमुना व संबंधांसारखेच असतील? आपल्याला हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी काय येईल ते विचारलेलं आहे. सर्वात आधी आपण त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. L, Q, T, A, J,
एम. एक एक ऑप्शन आता चेक करू. जे आर एम सी ओ पी. जेच्या पुढे के एल 2 नंबरला आहे एल. आर हा क्यूच्या मागे आहे क्यू आर वजा 1. एमच्या पुढे एन ओ पी क्यू आर एस टी 7 नंबरला आहे टी. आता ए जे एमसाठी चेक करू. एच्या पुढे बी सी 2 नंबरला आहे सी. जेच्या पुढे ओ आहे. जे नंतर के एल एम एन ओ 5 नंबरला आहे ओ. म्हणजे पहिल्या ऑप्शनची सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. जे पी टी सी के आर. जेच्या पुढे के एल 2 नंबरला आहे एल. पीच्या पुढे क्यू लगेच आहे पी क्यू. टीचा संबंध टी सोबतच आहे म्हणजे इथे अल्फाबेट्समध्ये गॅप नाही आहे. ए जे एमसाठी पाहिलं तर एमचा संबंध आहे आर सोबत म्हणजे दुसरा ऑप्शनसुद्धा येत नाही आहे. दुसरा ऑप्शनसुद्धा कॅन्सल झाला. तिसरा ऑप्शन आता चेक करू. जे पी आर सी के ओ. जेचा संबंध एल सोबत. जेच्या पुढे के एल 2 नंबरला एल. पीच्या पुढे क्यू लगेच येतो आहे पी क्यू. आरच्या पुढे एस टी 2 नंबरला आहे टी. ए जे एमसाठी चेक करू. एच्या पुढे बी सी 2 नंबरला आहे सी. जेच्या पुढे के लगेच आहे जे के 1चा अंतर आहे. एमच्या पुढे एन ओ 2चं अंतर आहे. म्हणजे इथे आता सिरीज मॅच झालेली आहे. 2-1-2च्या गॅपने अल्फाबेट्स पुढे पुढे सरकलेले आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हॅश बरोबर येईल जे पी आर आणि पर्सेंटेज बरोबर येईल सी के ओ. 54 हे 59शी एका विशिष्ट तर्कानुसार संबंधित आहे. त्याच तर्कानुसार 30 हे 35शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार 11 हे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. सूचना दिलेली आहे. दिलेल्या संख्यांचे त्यांच्या घटक अंकांमध्ये विभाजन न करता पूर्ण संख्यांवर गणिती क्रिया केल्या पाहिजे. उदाहरणार्थ 13-13 वरील गणिती क्रिया जसे की 13 सह बेरीज वजाबाकी गुणाकार इत्यादी करू शकता. 13ला 1 व 3 मध्ये विभागून 1 व 3 वर गणिती क्रिया करण्यास अनुमती नाही. म्हणजे 13 गुणिले 13 भागिले असं करू शकता. पण 13मध्ये 1 आणि 3चं फोड करून 1 अधिक 3 किंवा 1 वजा 3 असं करता येणार नाही हे सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे 54चा संबंध 59 सोबत आहे. 30चा संबंध 35 सोबत आहे. म्हणजे इथे सरळ सरळ 54मध्ये 5 ॲड केलेले आहे तर आले 59. 30मध्ये 5 ॲड केलेले आहे तर आले 35. आपल्याला विचारला आहे 11चा संबंध कशाशी आहे. 11मध्ये 5 ॲड केले तर 11 अधिक 5 येतील 16. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. धन्यवाद.